वतीने धर्मवीर सुनील बागुल आणि मनीष शंभू बागुल यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। शिवसेनेचे उपनेते आणि श्रमिक हॉकर सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा धर्मवीर सुनील भाऊ बागुल आणि युवा सेना उत्तर महाराष्ट्र सचिव मनीष शंभू बागुल यांचा वाढदिवस नाशिक शहर हॉकर सेनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला। प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये लोककल्याणाच्या प्रार्थनेसाठी गेले असता त्यांच्या अनुपस्थितीत नाशिक शहरातील श्रमिक हॉकर सेनेच्या वतीने शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाशिक येथे मनीष शंभू बागुल यांच्या उपस्थितीत सर्व रिक्षा चालक मालक संघटना आणि सामाजिक राजकीय तसेच श्रमिक सेनेतील पदाधिकारी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून फळे आणि मिठाईचे वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी श्रमिक सेनेचे जिल्हा प्रमुख अजय भाऊ बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, महानगर प्रमुख मामा राजवाडे, श्रमिक हॉकर सेनेचे कार्याध्यक्ष संदीप जाधव, सरचिटणीस दिनेश जाधव, शहर फेरीवाला समिती सदस्य भूषण कासार, नवनाथ ढगे, उपजिल्हा प्रमुख संतोष साळुंखे, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष निलेश मोरे, चिटणीस सुशील काकडे, जयेश सूर्यवंशी, बाबा खैरनार, सलाम खान, चंद्रकला पारवे, जया पाटील, कस्तुरी अटवणे, गणेश रणमाळे, भाऊसाहेब वराडे, नाना धनराय, साहेबराव करे, शरद दिघे, अमोल देव, संदीप देवकते, प्रकाश आहेर, स्वप्नील जाधव, भास्कर गावित, ललित करपे, ताराचंद पाथरे, मनोज घुगे, अमित सोनवणे, शुभम नप्ते, स्वप्नील देवकते। यावेळी आयोजक संतोष साळुंखे, शरद दिघे, साहेबराव करे, अमोल देव यांनी सर्वांचे आभार मानले। आदी असंख्य पदाधिकारी व हॉकर्स बांधव सदस्य उपस्थित होते। खरं तर सुनील भाऊ बागुल आज वाढदिवसानिमित्त एक धार्मिकतेच्या माध्यमातून आज ते प्रयागराज इथं दर्शनासाठी गेलेले आहेत, पण तरी सुद्धा आज संपूर्ण महानगरातून मान्य सुनील भाऊ बागुल यांचा प्रत्येक एरिया वाईज विभागावाईज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। तसेच भाऊंचं आयुष्य सुखाचं समाधानाचं तसेच भरभराटीत जावं, तसेच भाऊंच्या हातून असेच ही समाजाची सेवा घडो अशी मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आमचे लाडके प्रेरणास्थान आदरणीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल व युवा नेते मनीष शंभूराजे बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे नाशिक शहरात अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असतात व दरवर्षीप्रमाणे आमच्या श्रमिक हॉकर सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने शालिमार येथे भव्य अन्नदान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। या प्रसंगी आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख अजय भाऊ बागुल, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, महानगर प्रमुख मामाजी राजवाडे, आमचे नाशिक शहर फेरीवाला समितीचे सदस्य तसेच श्रमिक हॉकर सेनेचे व श्रमिक सेनेचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या भव्य अन्नदानाचं एवढंच कार्य असतं की आम्ही नागरिकांपर्यंत आणि ज्या गरजवंत लोकांपर्यंत आम्ही या महाप्रसादाचं आयोजन करीत असतो आणि भाऊंना या अन्नदानाच्या स्वरूपातून उदंड आयुष्य लाभो या निमित्ताने आम्ही आज श्रमिक हॉकर सेनेकडून आयोजित केला होता। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आमचे लाडके नेते श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त व युवा नेते मनीष शंभू बागुल यांचा वाढदिवस आज आम्ही CBS आंबेडकर पुतळा या ठिकाणी साजरा केला आहे। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आम्ही भाऊंच्या वाढदिवसाला अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो।
आणि इथे जेवढे हॉकर्स बांधव वगैरे जेवढे आम जनता जे आहे सर्वांना त्याचा लाभ भेटत असतो। अशा या गर्दीमध्ये आमचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे चालू असतो, पण यावर्षी भाऊंनी सांगितलं की मी यावर्षी वाढदिवस नाही करायचा, यावर्षी आपल्याला प्रयागला जायचे म्हणे, त्याच्यामुळं ते तिकडं स्नानासाठी गेले। आणि नाशिक शहरामध्ये त्यांचा वाढदिवस रामवाडीमध्ये दरवर्षी साजरा होत असतो। हेच एक वर्ष असं आहे का या वर्षी त्यांचा वाढदिवस प्रयागला साजरा करणार आहेत ते। तरी आम्ही सर्वांनी विचार करून नाशिक शहरामध्ये जेवढे हॉकर्सचे श्रमिक सेनेचे पदाधिकारी आहेत या सर्वांनी नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सुनील भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे व आम्ही CBSला आंबेडकर पुतळ्यापाशी दरवर्षीप्रमाणे आम्ही या पण वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे व या अन्नदानाच्या याच्यातनं भाऊंना एवढीच आमची सदिच्छा आहे का भाऊंना उदंड आयुष्य लाभो व त्यांचं कार्य भरभराटीने पुढे चालू। कारण की आमचा नाशिक जिल्ह्याचा लाडका नेता म्हणजे हा नेता नसून एक वाघ आहे आणि आपण तळागाळातील जे पण कार्यकर्ते असतील नाशिक शहरातले जिल्ह्यातले या सर्वांसाठी भाऊ अहोरात्र धावून जात असतात। कोणाचं कोणतंही काम असो त्यांनी जर कधी शब्द जर फक्त भाऊंनी जर सांगितलं अजय भाऊंना का अजय एवढं काम करायचं आहे तर अजय भाऊ लगेच ते काम मार्गी लावत असतात। असं हे श्रमिक सेनेचं कार्य आहे। त्याच पाठोपाठ बाळासाहेब पाठक आहेत, बाळासाहेब पाठकांचं पण कार्य मग श्रमिक सेनेच्या माध्यमातून चालू असतं। मग भाऊंनी सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या आदेशाने अजय भाऊच्या मार्गदर्शनाने बाळासाहेब पाठकांचंही कार्य नाशिक शहरामध्ये जिल्ह्यात चालू आहे। प्लस आपले सर्वांचे लाडके नेते म्हणजे नाशिक शहराची बुलंद तोफ मामासाहेब राजवाडे, मामासाहेब राजवाडे हे पण श्रमिक सेनेचे महानगर प्रमुख आहेत। हे पण अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने दरवर्षी भाऊंचा कार्यक्रम वाढदिवसाचा साजरी करत असतात व शिवजयंती गणपती उत्सव असो काही असो हे आमच्या श्रमिक सेनेचे हे अनमोल हिरे आहे। त्याच्यामध्ये एक आमचा अजून अनमोल हिरा म्हणजे संदीप जाधव, हे म्हणजे असं एक आमचं श्रमिक हॉकर सेना पूर्ण नाशिक जिल्ह्यात काम करत असते। अहोरात्री कधी पण श्रमिक हॉकर सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला कुठलाही प्रॉब्लेम येऊ, अतिक्रमणचा प्रॉब्लेम येऊ, कुठलाही प्रॉब्लेम येऊ, एखाद्या बाईचा प्रॉब्लेम येऊ, हप्ते वसुलीवाला असो कोणी असो, पण त्या ठिकाणी तो प्रश्न आमच्या श्रमिक हॉकर सेनेचे कार्याध्यक्ष संदीप भाऊ जाधव हे पार पाडत असतात। अशा पद्धतीने आजपर्यंत आमचं नाशिक जिल्ह्यामध्ये श्रमिक सेनेचं कार्य एकदम उत्स्फूर्तपणे आणि जोरात चालू आहे आणि इथून पुढे जोरात चालू राहणार। बस एवढंच आम्ही आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांना सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।